राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही येऊन मोठं थांबले आहात, पोलीस आहेत, काय नेमकं प्रकार आहे? समर्थक काही संघटनांकडून इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी शेणफेक आंदोलन करणार अशी माहिती मिळाल्यानंतर प्रमाणामध्ये पोलीस तुमच्या घरावर सध्या पोलिसांचा बंदोबस्त आहे. संजय शिरसाट जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही जे आरोप केले त्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते तुमच्या घरावरती नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते कोणतेही कार्यकर्ते नाही आहे. गरिबी खूप वाढलेली आहे. हे किरायचे टट्टू त्यांनी जालन्याहून त्यांना हे बोलावं लागत आहे आणि मी आजही तयारी आहे. मी पत्रकार परिषद घेऊन सगळं डॉक्युमेंटसहित दिलेलं आहे आणि ते फक्त माझ्यावर बोट दाखवत नाही, आता मीडियावरही बोट दाखवत, कारण तुम्हीही ते उचललेलं आहे, तुम्हीही ते दाखवत आहे आणि चर्चा करण्यासाठी यायचं असेल तर स्वागत आहे. मी तुमच्यासोबत चर्चा करेल. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे, तुमच्या मनामध्ये जे शंका आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे बिनबुडावाचे आरोप करत आहे तर तुम्ही मला सांगावे की काय बिनबुडावाचे आहे आरोप, मी त्याचा खुलासा करेल. पण अशा प्रकारे की आम्ही शेण आणणार आणि किचड आणणार आणि फेकणार करके मग मी गप्प बसणार नाही आणि माझे लोकही गप्प बसणार नाही आहे. जसं तर तसं त्यांना जे उत्तर अपेक्षित आहे ते त्यांना मिळणार आहे. मी आजही त्यांना सांगतो की तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही मला सांगा कुठे यायचं आहे. इम्तियाज जलील एकटं येईल तुमच्यासमोर, एकटं, आणि तुम्हाला जे माझ्यासोबत चर्चा करायची आहे ती मी चर्चा करायला तयार आहे. पण अशा प्रकारचे हे तुम्ही आंदोलन हे करणार असेल तर तुम्ही आम्हाला ओळखले नाही. तुमच्या नेत्याला असं वाटत असेल की मी कुणालाही खरेदी करू शकतो, विकत घेऊ शकतो किंवा दमदाटी करून अशा प्रकारचे धंदे करून कंट्रोल करता येईल, तर मी ना घाबरणारा आहे ना तुम्ही विकत घेण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करायचं म्हणताय आणि आता ज्या पद्धतीने चिखलफेक शेणफेकचं हे तर ही लोकशाही मार्गाची लढाई आता काठीवरती आली. काय आहे की मी त्याचं एक पोस्टर बघितलेलं आहे, दलित समाजाच्या विरोधात कसलं ज्यांनी चोरी केली ते चोरी केली ना, आपण त्याची जात विचारणार आहे का? तर त्यांची नेत्यांनी काय काय केलेलं आहे, कशा प्रकारचा भोंगळ कारभार त्यांनी केलेला आहे, आपल्या सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, हे सगळं बघून आम्ही जे डॉक्युमेंट्स आमच्याकडे होते आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहे. आता निर्णय तुम्ही घ्या की मी बरोबर आहे का ते बरोबर. काय लोकशाही आहे, त्यांना काही विरोध करायचं असेल, जे काही करायचं असेल लोकशाही मार्गाने करा, माझं काही हे नाही आहे. पण हे चिक्कल पिक्कल आणणार आहे हे आम्ही सहन करणार नाही आहे. यायचं असेल, बोलायचं असेल की कोणत्या आधारावर ते बोलत आहे की मी बिनबुडावाचा हे करत आहे, मी सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहे. तुम्ही चर्चा करण्यासाठी या ना. हे दादागिरी करणार असेल तर मी माझ्या वतीनेही तुम्हाला उत्तर देऊ. असं काल तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला होता, काही धमक्या येत आहेत आणि आत्ता अशा पद्धतीनं लोक चालून येत आहेत तुमच्या घरावर,
ते ठीक आहे ना, येऊ दे ना, माझा काही आक्षेप नाही आहे. यांनी यावं माझ्याकडे, त्यांनी प्रश्न विचारा की त्यांच्या मनामध्ये काय आहे, कोणत्या आधारावर ते बोलत आहे की मी बुणबुडावाचा आरोप करत आहे. म्हणजे एका अर्थाने तुमच्यावरही हे बोट दाखवत आहे, तुम्ही ही बातमी दाखवलेली आहे, न्यूजपेपरनेही केली. बुणबुडावाचे असते तर कोणीही छापली नसती, कोणीही दाखवली नसती. त्याच्यामध्ये सत्यता आहे म्हणून हे आम्ही सगळं केलेलं आहे. आणि आंदोलन ज्यांच्या घराच्या समोर करायला पाहिजे ते ना करता ते माझ्या घराच्या समोर करत आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जे लोक माझ्याकडे येणार असेल ना, ते खऱ्या अर्थाने वडापाव विकणारे असेल, ते आपल्या नेत्याच्या मागे जिंदाबाद मुर्दाबाद करून आयुष्यात काही केलं नाही, फक्त जिंदाबाद मुर्दाबाद करून आपल्या नेत्याला कशा खुश करता येईल. आणि आज ते स्वतः काय करत आहे, ते वडापाव विकणारे लोक आहेत. आणि त्यांचे जे मालक आहे ते धन्ना सेठ 72वा मंजला बिल्डिंगमध्ये आलिशान लाईफ हे जगत आहे. तुमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले, आम्ही जसं तसं उत्तर देऊ. ठीक आहे, ते जसं तसं ठीक आहे, त्यांची भावना असेल. पण मी त्यांनाही रिक्वेस्ट करतो की आपण कोणत्याही आंदोलन आपण केलेलं नाही आहे. आपण जेव्हा आंदोलन करू आम्ही मोठ्या ताकदीने करू ना. पण ठीक आहे, जसं त्यांचे चाहते आहे, आमचेही काहीतरी थोडे मोठे चाहते आहे आमचे, त्यांना कळालं असेल तर बहुतेक ते आले असेल. आता पोलीस अधिकारी पोलिसांचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय सांगायचं? त्यांचं फक्त एकच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना आम्ही येऊ देणार. आणि तुम्ही बोललं, चर्चा केली तर ठीक आहे. असं मी पण त्यांना सांगितलं की मला काही हरकत नाही, त्यांना येऊ द्या, जितकं यायचे आहे चांगल्या भाषेत बोला, मी तुम्हाला उत्तर देईल. पण हे शेण आणि किचड आणलं तर त्याचं मी सहन करणार नाही. लोकशाहीच्या मुद्द्यावरून आता दंडुकेशाहीवर हा येतोय, आता प्रवास सुरू होतो असं वाटतं. नाही, तुम्ही बघा, काल जेव्हा मी MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो फक्त चर्चा करण्यासाठी, त्यांना रितसर फोन करून की मी येत आहे, माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे, त्याच्या बाबतीत चर्चा करायची आहे. माझी जी शंका आहे त्याचा खुलासा घ्यायचा आहे. मी गेल्यानंतर ते MIDCच्या गेटच्या समोर इतके पोलीस बंदोबस्त, का मी जाऊ शकत नाही का, मी चर्चा करू शकत नाही का? आणि कुणाला असं वाटत असेल की इम्तियाज खोटं बोलत आहे तर त्यांनी पुरावासहित आणा डॉक्युमेंट्स. आणि जे मंत्रीच्या बाबतीत मी बोलतो ते मंत्री सिरियाच्या बाबतीत बोलतो, इस्रायलच्या बाबतीत बोलतो, अफगाणिस्तानमध्ये काय चाललेलं बोलतो, पॅलेस्टीन आणि इस्रायलचं काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्कमध्ये काय चाललेलं आहे याच्या बाबतीत ते बोलतो. दररोज सकाळी आपल्याला बोलवून, दररोज सकाळी महाराष्ट्रामध्ये ते दररोज सकाळी उठल्यावर त्यांचं डोळा हे बघायला मिळतं मला. आता त्यांच्यावर मी काही बोट दाखवलं तर गप्प का बसलेले आहे. पण तुम्ही याचा अर्थ एक आहे ना की 8 दिवसामध्ये तुम्ही सगळं आपलं चार्टर्ड अकाउंटंटला बोलवून, MIDCच्या अधिकाऱ्यांना बोलवून तुम्ही ते कसा रेक्टिफाय करता येतं की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही, हे सगळं प्रकार याचा नाही. हा एक प्रकार दबाव आणण्याचा आहे असं तुम्हाला वाटतं? पालकमंत्री आपल्या अधिकाराचा वापर करून तुमच्यावर दबाव आणतायत, वेगवेगळ्या संघटना तुमच्यापर्यंत पाठवत आहे, असं तुमचा आरोप आहे? मग त्यांनी मला ओळखलेच नाही. मी ते म्हणजे 2च काम करू शकता. एक तर समोरच्या माणसाला विकत घेऊ शकता कारण पैसे खूप आहे, आणि दुसरा त्याच्यावर दबाव टाकण्याचा. मग त्यांनी इम्तियाज अलीला ओळखलेच नाही. तुम्ही मला विकत घेऊ शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही तुम्ही दादागिरी केले, कितीही अशा प्रकारचे हे कारभार केलं तर मी घाबरणारा माणूस नाही आहे. एक शेवटचा प्रश्न, आता या सगळ्या परिस्थितीला माजी खासदार आणि MIMचे अध्यक्ष या नात्यानं तुमचा या परिस्थितीला इशारा काय असेल? इशारा काय आहे की मी तर सरकारला ऑलरेडी इशारा दिलेला आहे की मी सगळं पुरावे दिलेले आहे तुमच्याकडे. आता तुमच्यावर हे जबाबदारी आहे की तुम्ही याच्यावर काही करणार का नाही करणार. आता हे जे सगळं प्रकार सुरू आहे हे कशासाठी सुरू आहे? सरकारने समजा एक इन्क्वायरी कमिटी गठीत केली की आम्ही सगळं जे आरोप इम्तियाज अलीने केलेले आहे, सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे, त्याच्या बाबतीत आम्ही हे करणार आहे, इन्क्वायरी करणार. अशी परिस्थिती वाढली तर, अशी परिस्थिती वाढत चालली तर आमची तयारी आहे. इम्तियाज जलील सुद्धा आंदोलन या ठिकाणी स्पष्टीकरण आणि